नमस्कार मित्रांनो, भारतरत्न मालिकेतील 6व्या पुष्पात आज आपण राजकारण क्षेत्रातील भारतरत्न पुरस्कार प्राप्त थोर व्यक्तिमत्व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। चला तर मग। पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान आणि स्वातंत्र्य लढ्यातील एक महान नेता होते। त्यांनी आधुनिक भारताच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावली। त्यांना चाचा नेहरू म्हणून ओळखले जात असे। त्यांना 1955 मध्ये भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला। त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अहलाबाद येथे झाला। श्री मोतीलाल नेहरू आणि श्रीमती स्वरूपराणी नेहरू यांच्या घरी त्यांचा जन्म झाला। त्यांनी प्राथमिक शिक्षण भारतात घेतले आणि पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले। हार्रो आणि ईटन या प्रसिद्ध शाळांमध्ये शिकल्यानंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून नैसर्गिक शास्त्र या विषयात पदवी घेतली। त्यानंतर त्यांनी लंडनच्या इनर टेम्पल मध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आणि भारतात परतल्यावर वकिली सुरू केली। नेहरूंवर महात्मा गांधीजींचा मोठा प्रभाव पडला आणि 1919 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 1920 मध्ये त्यांनी असहकार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला। 1929 मध्ये लाहोर अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पूर्ण स्वराज्याची घोषणा केली। 1942 मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलन मध्ये सहभाग घेतला, त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता। स्वातंत्र्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले। भारतीय संविधान निर्मितीत मोलाचे योगदान दिले। त्यांनी भारतात भारी उद्योग, सार्वजनिक क्षेत्र आणि वैज्ञानिक संशोधनाला चालना दिली। पंचवार्षिक योजना राबवून देशाच्या विकासाचा पाया घातला। IIT, IIM, IIMS यासारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांची स्थापना केली। विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाढीसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले। त्यांनी नमुना गट चळवळीचे नेतृत्व केले। भारताचे स्वतंत्र आणि स्वायत्त परराष्ट्र धोरण निश्चित केले। भारतीय विज्ञान आणि अंतराळ क्षेत्राला पुढे नेण्यासाठी त्यांनी इस्रो आणि बार्क सारख्या संस्थांची स्थापना केली। 27 मे 1964 रोजी पंडित नेहरूंचे निधन झाले। त्यांचा वारसा आजही लोकशाही, आधुनिकीकरण आणि शिक्षणाच्या माध्यमातून चालू आहे। त्यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो। पंडित जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते। त्यांनी भारताला विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि लोकशाहीच्या मार्गाने पुढे नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले। त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत एक बलशाली आणि विकसित राष्ट्र बनत आहे। त्यांचे विचार आणि कार्य आजही नव्या पिढीला प्रेरणा देतात। अशा थोर भारतरत्न कोटी कोटी अभिवादन। जय हिंद।